पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत मोदींच्या हस्ते 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण। खारघरमधील इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन होणार। 75,000 कोटींचा खर्च करून वाढवण बंदराची निर्मिती सुरू। वाढवण बंदरामुळे रोजगाराच्या नव्या संधी मिळतील, पंतप्रधान मोदींची माहिती। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत आज मोदींचं स्नेहभोजन। आमदारांना मोदींना रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार। मुंबईच्या विकासासाठी येत असल्यास मोदींचं स्वागत। मोदी लवकरच मणिपूरलाही जातील ही अपेक्षा। मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला। धनंजय मुंडे आज मोदींच्या उपस्थितीतील बैठकीला उपस्थित नसणार। आज व्यापाऱ्यांचा बंद असल्यानं धनंजय मुंडे दादांना कळवून परळीला गेले। अमोल मिटकरींची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा। धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करायला गेले असतील। आकाशचे लोक आले तर मुंबईही बंद करू शकतात। परळीतील बंदवरून सुरेश धस यांची टीका। ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात। आकाशच्या अकावर कारवाई कधी होणार? बीड प्रकरणात संजय राऊतांचा सवाल। निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेमुळे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेचं नाव आल्यानंतर निलंबन। परळीत व्यापारी संघटनांकडून बेमुदत बंदची हाक। परळीची बदनामी सुरू असल्याचा व्यापारी बांधवांचा आरोप। कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी। हॉस्पिटल बाहेर येताच वाल्मिक कराडकडून रोहितला आवाज। कराडनंतर पोलिसांची 12 वेळा रोहितला हाक। कराडनं आवाज दिलेला रोहित कांबळे नक्की कोण? चर्चांना उधाण। राष्ट्रवादीच्या बैठकीत अजितदादांकडून फडणवीसांबाबत नाराजी। मंत्री बाबासाहेब पाटील आणि मुश्रीफांच्या खात्यातील 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती। दादांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती आहे। एखाद्याचं भावना व्यक्त केल्यास आता एखाद्यानं त्याला नाराजी म्हणता येणार नाही। अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगले संबंध। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता। उद्या बारामतीमध्ये उद्याच्या कृषी प्रदर्शनाकडे राज्याचं लक्ष। टोरेस कंपनीचं पुढचं लक्ष टार्गेट श्रीलंका होतं। आरोपी ओलेना आणि तौसेफची श्रीलंकेत जाऊन चाचपणी। श्रीलंकेच्या 3700 गुंतवणूकदारांकडून अर्ज दाखल। चांदीचे दर 1800 तर सोन्याचे भाव 300 रुपयांनी घटले। सोनं 78,500 तर चांदी 89,500 रुपये किलो। पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रासह आज मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता। पुणे वेधशाळेचा अंदाज। ढगाळ हवामानामुळेच किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता।